नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. उन्हाळ्यामध्ये जेवण जेवताना जेवण कमी आणि पाणी जास्त पिलं जातं. खूप जास्त तहान लागते. आपला आहार कमी होतो. यामुळे थकवा, अशक्तपणा, आळस वाढतो. म्हणूनच आज मी तुम्हाला पौष्टिक लाडू बनवून दाखवणार आहे. अगदी घरगुती साहित्यांमध्ये हे बनवून तयार होतात. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. लाडू बनवण्यासाठी अर्धी वाटी वॉटरमेलन सीड्स घेतलेले आहेत. म्हणजेच टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत. या तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळतील. तर आता या बिया आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. सगळं साहित्य आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे. तर यामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, आयर्न असते. म्हणूनच आपले हृदय, हाडे, त्वचा, पचनशक्ती अतिशय चांगली राहते. उन्हाळ्यामध्ये हे बिया खाणं अतिशय शरीरासाठी फायदेशीर असतं. बिया भाजून झाल्या. आता त्याच वाटीने एक सपाट वाटी भरून आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही व पचनास हलके जातात. शेंगदाणे आपल्या हृदयासाठी खूप आरोग्यदायी आहेत. यामुळे रोजच्या आहारामध्ये याचा आपला थोडा तरी समावेश असावा. तर शेंगदाणे पहा छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. काढून घेऊया. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले, की खाताना सुद्धा खूप छान लागतात. तर आता यानंतर बदाम घेणार आहोत. तर त्याच वाटीने अर्धी वाटी इतके बदाम घेतलेले आहेत. तर वजनी प्रमाणात हे 100 ग्रॅम इतके आहेत व टरबूजाच्या बिया सुद्धा वजनी प्रमाणात 100 ग्रॅम इतक्या होत्या. तर आता बदाम सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती हलकसं तूप घालून खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. म्हणजेच भाजून घ्यायचे आहेत तुपावरती. असं केल्यामुळे बदाम व्यवस्थित असे भाजले जातात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीराला खूपच फायदेशीर असतात. त्यामुळे बदाम खाणं सुद्धा खूप फायदेशीर असतं. थोडे का होईना, पण आपल्या लाडूमध्ये बदाम नक्कीच वापरले पाहिजे. तर आता त्याच वाटीने 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. तुम्ही याचे तुकडे बारीक काप करून घेतले तरीही चालेल. बारीक गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं आपल्या स्त्रियांच्या आजारांसाठी खूप फायदेशीर असतं. आपल्याला सगळ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सुकं खोबरं मदत करतं. यासाठी सुकं खोबरं सुद्धा रोजच्या आहारामध्ये थोडं का होईना पाहिजेच. खोबरं भाजून झालं, कढईमध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. तर इथं मी घरचं साजूक तूप वापरलेलं आहे. जर का तुमच्याकडे तूप नसेल, तर याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल. तर आता इथं ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं, त्याच वाटीने आपल्याला एक सपाट वाटी भरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. पीठ सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजत असताना लागेल तसं तूप यामध्ये घालायचं आहे. तर आता इथं मी तुम्हाला तुपाचं सुद्धा प्रमाण सांगते. तर आता पाव वाटी व वरती थोडंसं तूप मला हे पीठ भाजण्यासाठी लागलं. तर लागेल तसं तूप घालायचं आहे व हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पीठ भाजत असताना ते अजिबात करपू द्यायचं नाही. लाडूमध्ये याची चव व्यवस्थित लागत नाही. तर आता इथे पहा, गव्हाचं पीठ सुद्धा व्यवस्थित असं भाजलेलं आहे. काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर ज्या वाटीने सगळं साहित्य घेतलं, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इतके खजूर घ्यायचे आहेत. खजुरामधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत. आता हे खजूर सुद्धा आपल्याला छान मऊसूत होईपर्यंत बारीक गॅसवरती व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. याने काय होतं, हे खजूर व्यवस्थित असं मऊसूत होतं. लाडूमध्ये याचं बाइंडिंग खूप छान येतं. खजुरामध्ये सुद्धा खूप जास्त ऊर्जा असते. आपल्या शरीराला झटपट ऊर्जा प्रदान करण्याचं काम खजूर करतं. सगळं साहित्य भाजून झालं, व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. सगळ्यात अगोदर आता इथं ज्या वाटीने आपण सगळं साहित्य घेतलं, त्याच वाटीने 1 वाटी इतका मी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी केलं तरीही चालेल. अर्धी वाटी गूळ वापरला तरी सुद्धा लाडूला खूप छान बाइंडिंग येईल. आमच्याकडे थोडेसे गोड लाडू आवडतात, म्हणून मी गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. गूळ सुद्धा उन्हाळ्यामध्ये खाणं खूप फायदेशीर असतं. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेतले. यानंतर भाजलेले बदाम सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. यामधले थोडेसे बदाम मी साईडला ठेवणार आहे.
लाडूमध्ये मी थोडेसे ते कुटून घालणार आहे. दाताखाली आले तर खूप छान लागतात. यासाठी इथे पहा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. सोबतच टरबूजाच्या बिया सुद्धा थोड्याशा साईडला काढून ठेवलेल्या आहेत. या मी मिक्सरला नंतर बारीक करून घेणार नाही. अशाच या लाडूमध्ये सुद्धा वापरणार आहे. तर आता हे आपल्याला छान असं बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. फिरवत असताना अगदी तेल सुटेपर्यंत हे आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथे पहा व्यवस्थित असं हे मी फिरवून घेतलं. यानंतर टरबूजाच्या बिया व खोबरं सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. हे फिरवत असताना खजूर व गव्हाचं पीठ आपल्याला फिरवायचं नाही. बाकी सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथे पहा फिरवून घेतलं. अगदी तेल सुटेपर्यंत का फिरवायचं? लाडूला खूप छान बाइंडिंग येतं. यासाठी व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं. परतून घेतलेले खजूर घातले, गूळ घातला. यानंतर गव्हाचं पीठ यामध्ये घातलं. आता हे हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करण्याअगोदर 1 चमचाभर वेलची पूड मी यामध्ये घातली. ताजी-ताजी वेलची कुटून घातली की लाडूला खूप छान स्वाद येतो. व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व आता हे छान असं एकजीव व्हावं यासाठी हे परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. अगदी चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथे पहा अशाच पद्धतीने हे सगळं मिश्रण मी परत मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं. साईडला ठेवलेले टरबूजाच्या बिया व बदाम सुद्धा आपल्याला कुटून यामध्ये घालायचं आहे. घातल्यानंतर हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत. तुम्हाला किती मोठ्या छोट्या आकाराचे लाडू आवडतात त्यानुसार तुम्हाला याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत. तर आता इथे पहा पहिला लाडू आपला व्यवस्थित असा तयार झाला. अगदी घरगुती साहित्यांमध्ये हे लाडू बनवून तयार होतात. लाडू बनवताना तुम्हाला यामधलं एखादं साहित्य स्किप करायचं असेल तर केलं तरीही चालेल. तर तयार झाले आपले पौष्टिक लाडू. चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा.